नोंदणी व मुद्रांक विभाग हा जनतेस नोंदणी अधिनियमानुसार दस्त नोंदणीची सेवा देणारा तसेच मुद्रांक अधिनियमाची अंमलबजावणी करून महसूल संकलन करणारा विभाग आहे. दस्त नोंदणीची सेवा व महसूल संकलन या दोन्ही क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा विभाग अशी या विभागाची जनमानसात ओळख आहे. जनतेशी संबंधित सर्व कामकाज विहित पद्धतीने विहित मार्गाने निश्चित कालमर्यादेत व पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यामध्ये हा विभाग अग्रेसर आहे. नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत खालील प्रमाणे सेवा देण्याची बांधिलकी सूचित करण्यात आलेली आहे. 1. सुलभ व तत्पर लोकसेवा. 2. ठराविक कालमर्यादित कार्यपूर्ती. 3. पारदर्शक कार्यप्रणाली. 4. सर्वांना सौजन्याची व समान वागणूक. नोंदणी व मुद्रांक विभागाकडून पुढील प्रकारचे कामकाज केले जाते. यामध्ये प्रामुख्याने नोंदणीविषयक कामकाज पुढीलप्रमाणे असते. दस्तांची नोंदणी करणे. दस्त नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रतिलिपी तयार करून अभिलेख जतन करणे. मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे. नोंदणी केलेल्या दस्तांच्या सूची 2च्या प्रती तयार करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे. नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रती व सूची मागणीनुसार पाहणीसाठी व व्यवहारांचा शोध घेण्यासाठी उपलब्ध करून देणे. नोंदणी केलेल्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या दस्तांची माहिती मिळकत अभिलेखात म्हणजे सातबारा सदरी नोंद घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठविणे हे या विभागाचे नोंदणीविषयक कामकाज आहे. या विभागामार्फत मुद्रांक विषयक कामकाज पुढीलप्रमाणे चालते. मुद्रांक अधिनियमाची अंमलबजावणी करणे. मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क वसूल करणे. मुद्रांक शुल्क भरण्याच्या विविध पद्धतींचे व्यवस्थापन व नियंत्रण करणे. मुद्रांक शुल्क प्रयोजनासाठी स्थावर मिळकतींचे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करणे. तसेच या विभागामार्फत विवाहविषयक कामकाजही चालते. यामध्ये प्रामुख्याने विशेष विवाह कायदा 1954 अन्वये इच्छुक वधूवरांचे विवाह संपन्न करून विवाह प्रमाणपत्र देणे हे कामकाज चालते. त्याचप्रमाणे अगोदर झालेल्या विवाहांची विशेष विवाह कायद्यान्वयेही नोंदणी या विभागामार्फत केली जाते. दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे. दस्त नोंदणी करणे. दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे. दस्ताची प्रमाणित नक्कल देणे. शोध उपलब्ध करणे. नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून घेणे. जुना मूळ दस्त नोंदणी पूर्ण करून परत देणे. मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मूल्यांकन अहवाल देणे. दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे. विशेष कुलमुखत्यार पत्राचे अधिप्रमाणन करून देणे. मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र नोंदणी करणे. विवाह अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे. विशेष विवाह कायदा 1954 अन्वये इच्छुक वधूवरांचे विवाह संपन्न करणे. अगोदरच झालेल्या विवाहाची विशेष विवाह कायद्यान्वये नोंदणी करणे. विवाह प्रमाणपत्राच्या प्रमाणित नकला देणे. सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे. नोंदणी झालेला दस्ताविषयक अभिलेख दुरुस्तीस परवानगी देणे. दस्त नोंदणी सादर करण्यासाठी किंवा कबुली जबाब देण्यासाठी झालेला विलंब क्षमापित करणे. दस्त नोंदणी दरम्यान खोटे निवेदन किंवा तोतेगिरी संदर्भातील तक्रारीवरील कार्यवाही करणे. दस्त नोंदणी नाकारण्याच्या आदेशाविरुद्ध अपिलावरील कार्यवाही करणे. सहजिल्हा निबंधक कार्यालयातील नोंदणी झालेल्या दस्ताची किंवा त्या दस्त्याच्या सूचीची प्रमाणित नकला देणे. दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये ई पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा देणे. नोंदणी झालेल्या दस्तास जादा भरलेल्या नोंदणी फीचा परतावा देणे. मृत्यूपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे, परत घेणे किंवा उघडणे. दस्ताचे मुद्रांक शुल्काबाबत अभिनिर्णय करणे. मुद्रांक शुल्काचा परतावा देणे. जनतेला पुरविण्यात येणाऱ्या ई सर्व्हिसेस पुढीलप्रमाणे आहेत. पहिली, पब्लिक डेटा एंट्री म्हणजेच PD. त्याचाच अर्थ नोंदणीला जाण्यापूर्वी दस्तविषयक माहिती भरणे. पब्लिक डेटा एंट्रीचा वापर करण्यापूर्वी खालीलप्रमाणे सर्व माहिती पक्षकारांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. 1. ज्या दस्तांची नोंदणी करावयाची आहे त्या दस्तातील मालमत्तेची व्यवहाराची सर्व माहिती. 2. त्या दस्तातील सर्व पक्षकारांची माहिती. 3. दस्ताचे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरल्याची माहिती. 4. ओळखदारांची माहिती. दुसरी सेवा ई स्टेपिंग
म्हणजेच नोंदणीसाठी वेळ आरक्षित करणे. दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ ऑनलाईन आरक्षित म्हणजेच ॲडव्हान्स बुकिंग करून घेण्यासाठी विभागाने उपलब्ध करून दिलेली सुविधा म्हणजेच ई स्टेपिंग होय. तिसरी सेवा ई सर्च म्हणजेच पूर्वी नोंदविलेल्या दस्तांची माहिती प्राप्त करणे. एखाद्या मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे पूर्वी नोंदविलेला दस्त नोंदणी विभागाच्या www.IJRmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शोधण्यासाठीची सुविधा म्हणजे ई सर्च होय. मिळकतीच्या क्रमांकावरून किंवा दस्ताच्या क्रमांकावरून पूर्वीचे व्यवहार शोधण्याची सुविधा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिसेस या सदराखाली उपलब्ध आहे. चौथी सेवा पब्लिक डाटा एंट्री फॉर नोटीस फायलिंग PD फॉर नोटीस फायलिंग. डिपॉझिट ऑफ टायटल डीड पद्धतीच्या कर्ज व्यवहाराची सूचना दुय्यम निबंधकांना देण्यासाठी माहिती भरणे. ज्या कर्जदारांना नोटीस फायलिंगची कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनच पूर्ण करावी लागते त्या कर्जदारांनी दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्यापूर्वी त्या नोटीस संदर्भातील माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या PD फॉर नोटीस फायलिंग या सुविधेचा वापर करून ऑनलाईन भरणे क्रमप्राप्त असते. पाचवी सेवा ई फायलिंग म्हणजेच डिपॉझिट ऑफ टायटल डीड पद्धतीच्या कर्ज व्यवहारांची सूचना दुय्यम निबंधकांना ऑनलाईन देण्यासाठी बँकांना उपलब्ध करून दिलेली सुविधा. डिपॉझिट ऑफ टायटल डीड पद्धतीने होणाऱ्या कर्ज व्यवहारांच्या अनुषंगाने त्या कर्जदाराने कर्ज व्यवहाराची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयात नोटीस स्वरूपात सादर करणे आवश्यक असते. या कामी कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जावे लागू नये याकरिता नोंदणी व मुद्रांक विभागाने ई फायलिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सदर सुविधा केवळ बँकांना व वित्तीय संस्थांना उपलब्ध आहे. सहावी सेवा EASR म्हणजे बाजार मूल्य दराची माहिती शोधणे. महाराष्ट्र मुद्रांक मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे. नियम 1995 अंतर्गत तयार केलेले जमीन व इमारतीचे दर दर्शवणारे तक्ते म्हणजेच वार्षिक मूल्यदर तक्ते विभागाच्या www.IJRmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिसेस या सदराखाली EASR या ठिकाणी उपलब्ध आहे. सातवी सेवा ई रजिस्ट्रेशन म्हणजेच आपल्या दस्तांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता आपल्या सोयीच्या ठिकाणावरून व सोयीच्या वेळी करण्याची सुविधा म्हणजे ई रजिस्ट्रेशन होय. नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधकाम व्यावसायिक व खरेदीदार यांच्यातील प्रथम विक्रीचा करार, माडा वाटपपत्र, सिडको लीज वाटपपत्र, SRA, प्रधानमंत्री आवास योजना यासाठी ऑनलाईन ई रजिस्ट्रेशन प्रणाली विकसित केलेली आहे. याचाच भाग म्हणून ई रजिस्ट्रेशन सेल्फ हेल्प पोर्टल विकसित केलेले आहे. याद्वारे बांधकाम व्यावसायिक यांना सिस्टीममध्ये त्यांचे स्वतःचे टेम्पलेट तयार करण्याची, त्यांची ऑनलाईन पडताळणी करण्याची आणि ऑनलाईन नोंदणीची सुविधा मिळत आहे. आठवी सेवा ई लिव्ह अँड लायसन्स. इंटरनेटचा वापर करून आपण सध्या या सुविधेद्वारे विभागाने निश्चित केलेल्या नमुन्यामध्ये आपल्या लिव्ह अँड लायसन्सच्या दस्ताची नोंदणी करू शकतो. नववी सेवा विवाह नोंदणी म्हणजेच नोंदणी व मुद्रांक विभागाकडून विशेष विवाह कायदा 1954 अन्वये विशेष विवाह संपन्न करण्याकरिता मॅरेज 2.0 विवाह नोंदणी ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे. सदर ॲप्लिकेशन अंतर्गत पक्षकार यांना संबंधित विवाह कार्यालयात न जाता नोटीस, अर्ज आणि कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पक्षकारांना विवाह अधिकाऱ्याच्या समोर केवळ विवाहाच्या नोंदणी करण्याच्या वेळी एकदाच उपस्थित राहावे लागते. 10वी सेवा अभिनिर्णय 2.0 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एखाद्या दस्तऐवजाच्या मुद्रांक शुल्क निश्चितीकरिता अभिनिर्णय या सेवेअंतर्गत अर्ज दाखल करण्याकरिता विभागाने
अभिनिर्णय 2.0 ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 11वी सेवा रिफंड ॲप्लिकेशन म्हणजेच मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुद्रांक शुल्क परतावा मिळण्याकरता अर्ज दाखल करण्याकामी विभागाने रिफंड ॲप्लिकेशन ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध केलेली आहे. या सुविधेद्वारे पक्षकारांनी ऑनलाईन माहिती भरून परताव्याबाबतचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या सर्व सेवा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाने माय सरिता हे ॲप्लिकेशन तयार केलेले असून प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करून या विभागाशी संबंधित आपण माहिती घेऊ शकता. या विभागाचा हेल्पलाईन नंबर 8888007777 असा आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना पुढीलप्रमाणे आहेत. पहिली योजना आहे अभय योजना. योजनेची व्याप्ती. अभय योजना ही महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदी तसेच या अधिनियमाच्या अनुसूची 1च्या अनुच्छेदांतर्गत सल्लेखावर किंवा दस्तावर देय असलेले मुद्रांक शुल्क, कमी पडलेले मुद्रांक शुल्क तसेच शास्तीची रक्कम आकारणीस पात्र असलेल्या आणि दिनांक 1 जानेवारी 1980 ते दिनांक 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादित केलेले आणि नोंदणी केलेले किंवा नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेले सल्लेख अथवा दस्त याबाबत शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना लागू केलेली आहे. सदर योजना खालील प्रकारच्या दस्तऐवजांकरिता लागू असेल. निवासी, वाणिज्य, औद्योगिक, कृषीविषयक प्रयोजनासाठी खरेदी खत, भाडेपट्टे, विकसन करार, साठे खत, विक्री करार, वाटपपत्र, बक्षीसपत्र इत्यादी दस्तांसाठी. म्हाडा, सिडको, महानगरपालिका, विविध विकास प्राधिकरणे, MIDC, झोपडपट्टी पुनर्वसन योजना इत्यादी क्षेत्रांसाठी लागू असेल. TDR हस्तांतरण, कंपन्यांचे एकत्रीकरण, विलिनीकरण, निर्विलिनीकरण, संव्यवस्था व पुनर्रचना तसेच बँक, वित्तीय संस्था यांचेकडील गहाणपत्र, तारण गहाणपत्र, हक्कलेख निक्षेप, न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे यासाठी लागू असेल. दिनांक 31/12/2020 रोजी किंवा त्यापूर्वी निष्पादित केलेल्या नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत सवलेखांसाठी किंवा दस्तांसाठी लागू असेल. म्हाडा, सिडको, महानगरपालिका, विविध विकास प्राधिकरणे, शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्था, त्यांच्या सदनिका किंवा गाळे यांचे वाटपपत्र किंवा शेअर सर्टिफिकेट यासाठीही लागू असेल. कलम 31(4), 32(अ), 33, 33(अ) किंवा 45 अन्वये कार्यवाही सुरू असलेल्या प्रकरणात ही योजना लागू असेल. महाराष्ट्र मुद्रांक अभय योजनेचा कालावधी व स्वरूप. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. सदरची योजना ही 2 टप्प्यामध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजना दिनांक 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीतील दस्तांसाठी तर 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील दस्तांसाठी स्वतंत्र असणार आहे. या योजनेचा पहिला टप्पा दिनांक 1 डिसेंबर 2023 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 तसेच दुसरा टप्पा दिनांक 1 मार्च 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू आहे. अभय योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे. पहिल्या गटातील दस्तांमध्ये जर मुद्रांक शुल्क आणि दंडाची रक्कम 1 लाख रुपयांच्या आत असेल तर त्यांचे मुद्रांक शुल्क आणि दंड
पूर्ण माफ करण्यात येणार आहेत. अंतर्गत तपासणी, तात्काळ तपासणी तसेच महालेखापाल तपासणी यामधील न्यून मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात आल्याचे निदर्शनास आलेल्या आक्षेपित प्रकरणातील मुद्रांक शुल्क व दंडास सवलत मिळणार आहे. या योजनेमुळे मुद्रांक शुल्क थकीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच राज्य सरकारलाही महसुली उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. वसुलीची कार्यवाही सुरू असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दुसरी योजना सलोखा योजना. योजनेची व्याप्ती शासनाकडून शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रुपये 1000 व नोंदणी फी नाममात्र रुपये 1000 आकारण्याबाबत सवलत देण्यासाठी सलोखा योजना राबवण्यात येत आहे. सलोखा योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. सलोखा योजनेचा कालावधी अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षांचा राहील. शेतजमिनीचा ताबा किमान 12 वर्षापासून असला पाहिजे. मालकी व ताबा असल्याचा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी नमूद केलेला वस्तुस्थितीदर्शक पंचनामा, अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी दस्तास जोडला पाहिजे. सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग किंवा सत्ता प्रकार, पुनर्वसन, आदिवासी किंवा कुळ इत्यादी सर्व बाबती विचारात घेऊन दोन्ही अदलाबदल दस्त नोंदवित आहेत अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. इतर वैयक्तिक जमिनींचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही. अदलाबदल करावयाच्या जमिनींच्या क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील. अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही. तिसरी योजना महिलांना 1% मुद्रांक शुल्क सवलत योजना. महसूल व वन विभाग यांचेकडून दिनांक 31 मार्च 2021 रोजीच्या आदेशाद्वारे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 9च्या खंड अ अन्वये अनुसूची 1च्या अनुच्छेद 25च्या खंड ब मध्ये महिलांना 1% मुद्रांक शुल्क सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने लोकहितास्तव कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाकरिता महिला खरेदीदार आणि कोणताही विक्रेता किंवा दस्त तथा संलेख निष्पादित करणारा अन्य पक्षकार यांच्या दरम्यान निष्पादित केलेल्या किंवा निष्पादित करण्यात येत असलेल्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री करारपत्राबाबतच्या दस्तावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1% कमी करण्याचे ठरविले आहे. सदर योजना दिनांक 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ हा केवळ एक किंवा अनेक महिला खरेदीदार असलेल्या केवळ कोणत्याही प्रकारच्या रहिवाशी घटकाशी संबंधित जसे की फ्लॅट किंवा वैयक्तिक बंगला किंवा रो हाऊस किंवा कोणतेही स्वतंत्र घर किंवा कोणत्याही प्रकारच्या सदनिकेच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री करारपत्राच्या संलेख तथा दस्तांवर देय राहील. प्रतिज्ञापत्रावरील मुद्रांक शुल्क माफी. उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुंबई मुद्रांक अधिनियम 1958च्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 4 अन्वये आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क
दिनांक 1 जुलै 2004 च्या आदेशानुसार माफ करण्यात आलेले आहे.